हे गाईज गुड मॉर्निंग. तर कशा आहात तुम्ही सर्व? आणि तुम्हाला चांगल्याने माहिती आहे, हे मी कधी बोलते जेव्हा मला काही सुचतच नाही की काय कशी स्टार्टिंग करू. अच्छा, तर आमच्या शेजारी हे जे बाळ आहे ना, हे माझ्याकडे शिकायत करत होते तिच्या मम्मीची. तिच्या मम्मीने तिला मारलेलं असं ती मला बोलत होती, मला सांगत होती. एवढा क्यूट मोमेंट होता हा. आणि सकाळी-सकाळी तर खूपदा हिचा फेस बघायलाच भेटतो. कारण बाल्कनीमध्ये मी वॉश एरियामध्ये खूपदा बसते उन्हात वगैरे, तर तिचा आवाज आला म्हणजे तर मग मला तिच्याकडे जावंच लागतं, खेळावंच लागतं. तर मी रेडी होत होती. मला जायचं होतं बाहेर, म्हणजेच दीदीला स्वेटर बघायचा होता. आता ती तिकडे घेऊ शकते, बट जसं मी तुम्हाला बोलली ना, की तिच्या सिस्टर इन लॉचं लग्न आहे काहीच दिवसांमध्ये. सो त्यांच्या घरात सगळी ती गडबड चालू होती आणि मॅडमला माझ्या चॉईसचा हवा होता. म्हणून तिचं अर्जंटली मला मेसेज आलेला, की "आताच्या आता जा मार्केटला. कसं आहे, तुला काय वाटतं? मला फोटोज वगैरे शेअर कर. काय आहे, कसं आहे?" सो मी निघाले तिकडे जायला. थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे केला, मग निघाले आणि इथे बघा माझी मम्मी लोकांना कशी माझं चुकलं सांगू. काही नवीन नाहीये, बट स्टिल मला माझ्या आईचं अजिबात समजत नाही. म्हणजे लोकांना असं बोलून सांगून तिचं काय मन हलकं होतं काय माहिती. शेवटी कामं तर तिने माझ्याकडनं करूनच घेणे. तर नेहमीप्रमाणे जसं मी माझ्या प्रॉब्लेम्सला इग्नोर करते, तसंच मी ह्याही टॉपिकला, याही मम्मीच्या बर्तावाला इग्नोर करून घरातून निघाले. बाय द वे गाईज, मी हे सांगणं विसरले, की सकाळी मला मामींचा सुद्धा कॉल आला होता आणि त्यांनी केलंय इडली, सांबार, चटणी स्पेशल. सो त्यांनी मला फोन केलेला, मला बोलावलेलं, की "या खुशी, तुमचा फेव्हरेट आहे, खाऊन जा, मला सांगा," असं-तसं. तर म्हटलं आता मी निघालेच आहे, तर मध्ये त्यांना भेटून आणि थोडंसं खाऊन मगच जाते. आणि खरंच खूप छान झालेलं सांबार, तर मला फार आवडलेलं. अच्छा, तर मध्ये मी अजून एक काम पण केलं, म्हणजेच मामीच्या मुलीचं मिठीचं. सो उद्या तिच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, म्हणून तिला बनायचं होतं डॉक्टर. सो मी तिकडे रेंटल शॉपवर गेलेली आणि तिला तो ड्रेस अवेलेबल अरेंज करून दिलेला आणि मग घरी आलेली आणि परत मग लगेच निघाले माझं मेन काम करायला, म्हणजेच दीदीचा स्वेटर बघायला. तर स्वेटर मी खूप बघितले, बट माझ्या मनासारखं आवडणारं असं भेटलंच नाही. व्हेरायटी तर खूप कमी होत्या. म्हणून मग तिला मी कॉल करून हे सांगितलं. सो ती बोलली, "अच्छा जाऊ दे सोड, आपण म्हणजे ती आल्यावर बघूयात." तर काही स्वेटर राहिला बाजूला, पण मी गेले माझ्यासाठी बॅग घ्यायला, कारण खूप दिवसापासून मला एक छोटीशी बॅग हवी होती आणि माझी जी रेग्युलर बॅग आहे ना, ती खूप जास्ती मोठी आहे. म्हणून मी विचार करत होते, की फक्त 1-2 पुस्तक मावण्यासारखी एक छोटीशी बॅग घ्यावा आणि खूप दिवसापासून चाललं होतं. फायनली मी ती आज घेतली आणि ह्या दोघांपैकीच कोणतीतरी एक घेतलेली. कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, की मी कोणती घेतली असेल. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. डू लाइक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. बाय बाय. गुड नाईट.